बाळ, फ्रीजमधून श्रीखंड काढ ना. आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड. त्याची चवच वेगळी होती. आता काय सगळं रेडीमेड. आजी, हे श्रीखंड खाऊन बघ. आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड. अगदी जिभेवर रेंगाळणार. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार. नमस्कार, मी विश्वनाथ मोरे. माझा महाराष्ट्र न्यूज चॅनल करवीर तालुका प्रतिनिधी. पाडळी खुर्द ते दाजीपूर हा राज्यमार्ग चालू आहे. या राज्यमार्गाचं कार्य गेले अनेक दिवस थांबलेलं होतं. त्यामुळे नागरिकांना धूळ व हाचकळगे अशा असंख्य समस्यांना तोंड द्यावं लागत होतं. यासाठी आपण 21 नोव्हेंबर रोजी पाडळी खुर्द दाजीपूर हा राज्यमार्ग हा अनेक समस्यांच्या गर्तेत म्हणून आपण बातमी लावली होती. त्याचं आज इम्पॅक्ट म्हणून आज पाडळी खुर्द ते बालिंगा या दरम्यान या रस्त्याचे काम सुरू झालेलं आहे. प्रशासनाने वेळी दखल घेतल्यामुळं हे काम आता सुरू झालेलं आहे. या संदर्भात आपण पाहूया की पाडळी खुर्द गावातील नागरिक यांचं या बातमीवरून किंवा या कामावरून काय म्हणणं आहे, पाहूया. नमस्कार, मी सुरेश पाटील. पाडळी खुर्द बालिंगा ते दाजीपूर हा रस्ता जो प्रशासनाने मंजूर केला होता तो खरोखर चांगल्या दृष्टिकोनातून होता, परंतु खास कळगे किंवा हे बाकीचे जे लोकांना नागरिकांना त्रास होत होता त्या कामाची म्हणजे त्या याच्यासाठी माझा महाराष्ट्र या चॅनेलच्या मार्फत पाठपुरावा झाला. त्यामार्फत खरोखर योग्य ते प्रशासनाने दखल घेऊन बालिंगा ते दाजीपूर या रस्त्याचे काम योग्य प्रकारे आणि लवकर चालू केलेलं आहे. याबद्दल खरोखर माझा महाराष्ट्र या चॅनेलचं पाडळी खुर्द मतदारसंघातील सर्व नागरिकांच्या मार्फत आभार व्यक्त करतो. नमस्कार, मी संतोष वसंतराव पोर्लेकर, मुक्काम पोस्ट आरेगाव. माझं मी PN साहेबांचा कट्टर निष्ठावंत कार्यकर्ता आहे आणि गेली 1-1.25 वर्ष झालं या रोडचं आमच्या बालिंगा ते दाजीपूर या रोडचं काम चालू आहे. पण अखंड पावसाळ्याभर टोटल 100% काम बंद होतं. पावसाळ्यानंतर किरकोळ कामं सोडली तर बाकीचं एक साईडचे काम टोटल बंद आहे. एक साईड केली आहे ती पण अपुरीच केलेली आहे. एक वड्याचं नालं सगळं उकरून ठेवलेलं तसंच आहेत. ॲक्सिडेंट बऱ्यापैकी रोडवरती होऊन मयत पण या रोडवरती झालेले आहेत. ह्याची प्रशासनानं कुठलीही दखल घेतलेली नाही आणि ह्या रस्त्याच्या अपुऱ्या कामामुळं धुळीचं साम्राज्य जे पसरलेलं आहे, ह्या धुळीमुळं अक्षरशः शेतकरी वर्ग पूर्ण हैराण झालेला आहे. जिणं मुश्किल झालेलं आहे. एवढी रोगराई वाढलेली आहे की माणसाच्या घशाचा एवढा प्रॉब्लेम चालू झालेला आहे. दवाखान्यांना जायला पैसे नाही. शेतकऱ्याची एवढी वाईट परिस्थिती आहे. ह्या परिस्थितीने जर सुधारायचं झालं तर प्रशासनाने इकडं टोटली दुर्लक्ष झालेलं आहे. तुमच्या चॅनलनं 2-3 वेळा ज्या बातम्या लावल्या त्यांचं खरोखर अभिनंदन करायला तेवढं थोडं आहे आणि या गोष्टीमुळे यांनी दखल घेऊन आमचे निष्ठावंत आमचे PN साहेब जर आज एक कॉल प्रॉब्लेम सॉल्व होता ते आयातीत नसल्यामुळं, आमचं राहुलभाई आमदार नसल्यामुळं आम्हाला या अडचणी यायला लागलेल्या आहेत. तरी पण प्रशासनाने यावरती जास्तीत जास्त सखोल लक्ष घालून जेवढं होतं तर किमान लवकर पाणी मारून रस्त्याचा धुळा तरी थांबवावा पहिला आणि जेवढं होतं तेवढं लवकर काम पूर्ण करून ही जी दखल घ्यावी. शेतकरी हैराण झालेला आहे, ह्याची दखल घ्यावी एवढी कळकळीची विनंती. आता ह्या चॅनलच्या माध्यमातून ज्या बातम्या 2-3 वेळा लावल्या त्याच्यामुळं आता काम चालू झालेलं आहे. परत आणि चॅनलवाल्यांना मी रिक्वेस्ट करतो की तुम्ही यात आणखीन पण जरा लक्ष घालून बातमी लावून जेवढं लवकरात लवकर पहिलं धुळीचं साम्राज्य थांबवून रस्ता लवकरात लवकर पूर्ण एक साईड तरी लवकर सुरू व्हावी याची दखल घ्यावी एवढी विनंती करतो. हा असणारा बालिंगा दाजीपूर हा राज्यमार्ग हा सुरू झालेला आहे. याची सर्व नागरिकांना कौतुक वाटतंय, पण तेवढ्याच समस्यासुद्धा त्यामधून आहे. त्या समस्यावरती मार्ग काढला पाहिजे. आपण आता पाडळी खुर्द आणि आरेगावचे ग्रामस्थ, सामाजिक कार्यकर्ते यांच्यामार्फत त्यांचं मनोगत घेतलेलं आहे. माझा महाराष्ट्र चॅनलच्या माध्यमातून अशा वेळच्या वेळी अपडेट आपण इथून पुढेही तुम्हाला देऊ. कॅमेरामन नाज अत्तार सह विश्वनाथ मोरे, करवीर तालुका प्रतिनिधी. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी माझा महाराष्ट्र न्यूजला आजच सबस्क्राईब करा.